आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे सरळ नाही म्हणायचं ना, कशाला खात बसला एवढं तिखट? गप्प बस, तुझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे? हा मग काय, तुला म्हणालं होतं अति होतंय. एक मिनिट, तुझा कान बघू. काय झालं? अरे धूर येतोय की नाही ते चेक करत होतो. तुला भंका सुचते, जास्त बोलतोयस. पण काही म्हणा, मानलं तुला. तुझं प्रेम एवढं गोड आहे की तुला त्या तिकटाचं काहीच वाटलं नाही. क्या बात आहे मर्दा, प्रेम करावं तर असं. आता शोधतोस ना माझा मित्र. वाह. पण काही म्हणा, मला आत्ता कुठे तुझ्या आधीसारख्या प्रेमाच्या वाईब्स येत आहेत. आता मी पण बघतोच गौरीजी कशा तुझ्या सोबत येत नाहीत ते. मी तर बँड बाजा पण तयार ठेवतो. इथे माझ्या तोंडाला आग लागली आणि तुला वाजून तरी आणायची. अरे जब प्यार किया तो आग से क्या डरना. अरे ही तर नुसती सुरुवात आहे. आग के आगे जीत है. त्या प्रत्येक गोष्टी पुढे जीत आहे. करेक्ट. पण काही झालं तरी तू हरू नकोस, तू डगमगू नकोस. अरे प्रेमाच्या परीक्षेत मिरच्याच काय, विषाचा प्याला जरी समोर आला तरी मागे हटायचं नाही. गौरीजींना तुझ्या प्रेमासमोर हार मानावीच लागेल. तू माझा मित्र आहेस ना? हो. मग या वाट्यात तू पण ये. थोड्या भज्या उरल्या खायला. अरे मी काय येऊ? नाही, मला माझं पोट भरलंय, मला भूक नाही. चल ना, चल ना भजी खा ना. अरे रुद्र, अरे मी खाऊन काय उपयोग आहे? गौरीजींचा हिरो तू आहेस ना. मग काय झालं? मग तुझा खायला माझ्याकडनं. अरे ए थांब ना. ए घाबरलास काय? हा बापरे, किती मिरच्या टाकली म्हणालीस तू? असतील 10-15. 10-12 बाबो. ए गौरी ताई, आता त्यांच्या पोटात आग होत असेल ना? मग काय झालं, त्यांनाच हौस होती ना. खा म्हणावं आता. हा नाही, भोगा. कोणी सांगितलं होतं शहाणपणा करायला? कशाला मग अति करायचं? शहाणपणा आणि वेडेपणातलं अंतर कळायला हवं त्यांना. अरे पण ही कुठली पद्धत आहे समजवण्याची? तेचाच म्हणाले होते ना, राग पण मान्य. मग आता का? ए गौरी, एखादा जर आपल्यासाठी जीव द्यायला तयार होत असेल ना, तर लगेच त्याचा जीव नाही मागायचा ना. हे बघ, त्यांना काहीतरी औषध दे. किती राशन आणलंय त्यांनी आपल्यासाठी. हेच नको होतं मला. आता सतत डोक्यात ठेवायचं की यांनी राशन आणलं. हे ना सगळं मुद्दाम चाललंय.